उद्या गुढीपाडवा मेळावा आहे आणि गुढीपाडवा मेळावा आणि मनसे हे एक समीकरण आहे, आपल्याला माहीतच आहे। आता उद्या गुढीपाडवा मेळावा होतोय, त्यानिमित्ताने या ठिकाणी दादर येथील शिवाजी पार्क परिसरामध्ये आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठं भव्य जय्यत तयारी सुरू आहे आणि या जय्यत तयारीचं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। मोठे उद्या मनसैनिक या ठिकाणी येणार असून राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी मनसैनिक वर्षभर वाट पाहत असतात आणि ते विचार या ठिकाणी राज ठाकरे उद्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्व मनसैनिकांना सांगणार असून त्याची पाहणी करण्याकरता ही जी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, मनसेचे नेते या ठिकाणी आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो नितीन सरदेसाई जी असतील, शिरीष सावंत जी असतील, या ठिकाणी सर्व मनसेचे नेते या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले आहेत आणि आपण त्यांच्यासोबत या संदर्भात बोलणार आहोत। जय्यत तयारी झालेली आहे, आपण आढावा घेतलाय, काय सांगाल या संदर्भात? तयारी जय्यत झालेली आहे आणि नुसतीच या मैदानावर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जय्यत तयारी झालेली आहे। अनेक ठिकाणून, दूरच्या ठिकाणून मनसैनिक आज रात्रीच या सभेच्या दिशेने यायला सुरुवात करतील आणि उद्याची सभा ही नेहमीप्रमाणे जशी होते तशीच किंवा त्याहूनही अधिक देखणी आणि प्रचंड होईल अशी अपेक्षा आहे। काही दिवसांपूर्वीच पक्ष संघटनेत काहीसा बदल झालेला आहे। मुंबई अध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली, तसेच 15 दिवसांनी पक्षाचा आढावा देखील घेण्यात येतो। या संदर्भात काय सांगाल? तसेच आता मनसेचा हा मेळावा आहे, कुठेतरी नवीन ऊर्जा मिळते? नक्कीच अनेक विविध स्तरांवरती वेगवेगळ्या नेमणुका झाल्या आहेत, त्यामुळे ती घुसळण जी आहे पक्षांतर्गत ती संपूर्ण शेवटच्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांपर्यंत आणि त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती आत्ताच जरी नेमणुका झालेल्या असल्या तरी त्याचा एक सकारात्मक परिणाम आम्ही जेव्हा लोकांशी बोलतोय तेव्हा तो दिसतोय। त्यामुळे त्याचा आम्हाला फायदा हा नक्कीच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मिळेल। सगळेच खूप जोरात कामाला लागलेले आहेत आत्तापासून। उद्या संदर्भात काय सांगाल? राजसाहेब काय बोलू शकतात त्याच्या संदर्भात काय सांगाल? असे की राजसाहेबांना जनतेच्या मनात काय चाललंय आणि एकंदरीत महाराष्ट्रातली परिस्थिती याचा अचूक आणि चांगला अंदाज असतो आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मनात जे काही आहे ते अत्यंत स्पष्टपणे आणि ते जे बोलतात ते अत्यंत परखड विचार असतात, रोखठोक असतात। ते बोलत असताना कोणाला काय वाटेल याचा कधीच विचार करत नाही। जे जनतेला हवं आहे ते त्यांच्या भाषणातून नेहमीच मिळत आलेलं आहे, जनभावना त्यातून आपल्याला दिसते आणि तसंच उद्याही घडेल। नक्की काय बोलतील हे आता सगळ्यांनीच आपण थोडीशी वाट पाहणं गरजेचं आहे। नुकतंच ते म्हणाले होते वर्धापन दिनाच्या दिवशी की आता मी इथे चाकूसुऱ्या काढत बसत नाही, मेळाव्याला मी दानपट्टाच काढणार आहे। एकंदरीत मोठी काहीतरी दिशा मिळणार असे म्हणत? नक्कीच दिशादर्शक तर नक्कीच असेल आणि सगळ्यांमध्येच महाराष्ट्र सैनिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सुद्धा उत्सुकता आहे उद्याच्या भाषणाबद्दल। मागील काही काळामध्ये आपण राज्यातली स्थिती बघितली, अनेक प्रश्न जनतेचे व्यक्तिगत होते, त्यावरूनच आता नागपूरचा विषय असेल, नागपूरमध्ये जी घटना घडली, दुसरीकडे औरंगजेबाची कबर असेल, तसंच अनेक वेगळे विषय, आताही वाघ्या कुत्र्याचा विषय निघालेला आहे, याकडे कसं पाहता? नाही, महाराष्ट्रामध्ये अनेक विषय चालू आहेत पण त्यातले जनतेच्या उपयोगाचे आणि जनतेचे सामान्यांचे प्रश्न काय आहेत याच्यावर फारसं काही होताना दिसत नाही, तर कदाचित उद्याच्या भाषणांमधून त्याचाही उल्लेख असेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते मनसे नेते नितीन सरदेसाईजी, त्यांनी या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरातली सर्व तयारीची पाहणी केलेली आहे। उद्या मनसेचा मेळावा पार पडतो, ऐतिहासिक असा हा मेळावा असतो। राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक या ठिकाणी शिवाजी पार्कवर दाखल झालेले असतात। कॅमेरा पर्सन हरिनेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।